वर्षभर टिकणारे, पॉपकॉर्नसारखे खमंग असे फुलणारे साबुदाणा न भिजवता लहानांपासनं ते मोठ्यांना आवडणारे, 2 ते 3 वर्षसुद्धा असे छान टिकून राहणारे, जरासुद्धा साबुदाणे न भिजवता वर्षभर टिकणारे साबुदाण्याचे पॉपकॉर्नची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगते, हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न चवीला अतिशय खमंग आणि टेस्टी लागतात आणि कमी वेळेमध्ये खूप छान हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न तयार होतात. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साबुदाणा न भिजवता झटपट असे उपवासाचे वर्षभर टिकणारे साबुदाणे चाळणीमध्ये घालून तर बघा, अगदी पॉपकॉर्नसारखे फुलणारे वर्षभर टिकणारे उपवासाचे पॉपकॉर्न साबुदाणाची रेसिपी बघणार आहोत. तर इथे एक जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे. पातेल्यामध्ये 1.5 लिटर एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत चाळणीला थोडंसं हाताने तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. तर आपण यावर साबुदाणा घालून घेणार आहोत. त्यासाठी इथे साबुदाणा चिटकू नये म्हणून चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे एक वाटीभर साबुदाणे घेतले आहेत. साबुदाणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. साबुदाणे चोळून असे 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर अगदी पाणी नितळेपर्यंत याचे पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, मी जरासुद्धा साबुदाणे भिजवले नाहीत, नुसतेच साबुदाणे धुवून घेतले आहेत. तर साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे अर्धा चमचा एवढा मीठ वापरला आहे आणि हा मीठ आहे तो पूर्ण साबुदाण्याला मिक्स करून चोळून घ्यायचा आहे, जेणेकरून हा साबुदाण्याला हे सगळं मीठ छान एकजीव होईल. अशा पद्धतीने इथे साबुदाण्याला मीठ लावून घ्यायचं आहे. गॅसवरचं पाणी उकळत आलं आहे, त्यावर चाळणी ठेवली आहे. चाळणीवर आपण साबुदाण्यांना मीठ लावून घेतलेले साबुदाणे या चाळणीवर घालून घेणार आहोत. तर इथे 2 बॅचमध्ये आपण हे साबुदाणे घालून घेणार आहोत. थोडे थोडे करून साबुदाण्याचे दाणे सगळ्या बाजूने चाळणीवर छान असे पसरवून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला गॅसची फ्लेम आहे ना, ती मोठी ठेवायची आहे. म्हणजे साधारण 2 ते 3 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. साबुदाणे वर घातल्यानंतर त्यावर एक ताट किंवा झाकण लावून ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर साबुदाणे थोडेसे वाफले की 2 मिनिटासाठी गॅस लो करायचा आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा एकदा साबुदाणे छान वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत. तर चाळणीवरचं ताट काढून घेत आहे. तर इथे बघू शकता, आपले साबुदाणे जे आहेत छान असे शिजले आहेत आणि त्याचा रंग देखील बदलला आहे. तर थोडेसे फुलले देखील आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला चाळणीवर साबुदाणे जे आहेत ते वाफून घ्यायचे आहेत. तर ही सुरुवातीची पहिली बॅच आहे. आता आपण दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा साबुदाणे अशाच पद्धतीने वाफून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, तेल लावून घेतल्यामुळे साबुदाणे जरासुद्धा चिकटले नाहीत, अगदी व्यवस्थितपणे चाळणीतून बाहेर आले आहेत. आणि दुसरी बॅचसुद्धा आपण चाळणीवर घालून घेणार आहोत आणि पुन्हा 4 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. 2 ते 3 मिनिटासाठी नंतर लहान ठेवायची आहे आणि असे 10 मिनिटासाठी आपल्याला हे सगळे साबुदाणे छान वाफवून घ्यायचे आहेत. तर एका बाउलमध्ये हे आधीचे वाफवलेले साबुदाणे घेतले आहेत. तर थोडेसे कलरफुल पॉपकॉर्न दिसावं म्हणून इथे मी ऑरेंज कलरचं फूड कलर वापरला आहे आणि हे जे फूड कलर आहे ते आपण या साबुदाण्याच्या वर लावून घेणार आहोत. म्हणजे मिक्स करून घ्यायचे हाताने. थोडंसं साबुदाणे थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे एक आणि वेगवेगळे असे दाणे वेगवेगळे होतात. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे साबुदाण्यांना छान सगळ्या बाजूने रंग लावून घ्यायचा आहे. म्हणजेच हे रंगामुळे काय होतं, पॉपकॉर्न दिसायला देखील खूप सुंदर असे दिसतात. एका ताटावर आपण हे साबुदाणे आहेत ते अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला सगळे साबुदाणे जे आहेत छोटे छोटे असे सगळे कण काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे थंड झाले की ते सहज असे निघतात. तर हे साबुदाणे आपण 2 कलरमध्ये करून घेणार आहोत. तर इथे मी ऑरेंज आणि व्हाईट असे
2 कलरमध्ये पॉपकॉर्न तयार करून घेणार आहे. हे पॉपकॉर्न आता सध्या हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न खूप छोटे वाटत आहेत आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ते खूप छान असं मस्त फुलतात आणि एका दिवसात हे छान वाळूनसुद्धा तयार होतात. तर इथे बघू शकता दुसरी देखील बॅच आपली छान साबुदाणे शिजले आहेत. तर इथे बघू शकता ते देखील आपण चाळणीवरचे हे सगळे साबुदाणे आहेत ते काढून घेणार आहोत. जरासुद्धा साबुदाणा न भिजवता झटपट आणि कंटाळा न येता साबुदाण्याची झटपट अशी पॉपकॉर्नची रेसिपी तयार होते. हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न वर्षभरसुद्धा असे छान टिकून राहतात. तर इथे बघू शकता मी दोन्ही साबुदाणे वेगवेगळ्या रंगाचे छान असे पंख्याखाली वाळत घालून घेतले आहे. एका दिवसात हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न अतिशय सुंदर असे वाळतात. गॅसवर कढईमधलं तेल अगदी कडकडीत असं गरम झालं आहे. तर इथे मी एक साबुदाण्याचा पॉपकॉर्न घालून दाखवते. तर इथे बघू शकता लगेचच पटकन साबुदाण्याचा पॉपकॉर्न वर असा छान फुलला आहे. तर इथे दोन्ही रंगाचे पॉपकॉर्न मी तुम्हाला घालून दाखवते. इथे बघू शकता. तर साबुदाण्याचे पॉपकॉर्न तळत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि इथे बघू शकता अगदी छान फुलून असे फुलासारखे साबुदाणे फुलून वर आले आहेत आणि किती सुंदर असे पांढरे शुभ्र असे साबुदाण्याचे पॉपकॉर्न दिसत आहेत. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने साबुदाण्याचे पॉपकॉर्न घरी नक्कीच ट्राय करून बघा. लहान मुलांना तर हे पॉपकॉर्न खूप आवडतात. अगदी कमी वेळेत आणि झटपट असे साबुदाण्याचे वर्षभर टिकणारे पॉपकॉर्नची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून देखील सांगायला अजिबात विसरू नका. तर दुसरी बॅचसुद्धा मी पॉपकॉर्नची घालून दाखवते आणि इथे बघू शकता आता ऑरेंज कलरचे साबुदाणे मी घालून घेतले आहेत. ते देखील आपले साबुदाणे अतिशय छान असे फुलून वर आले आहेत. तर हे साबुदाणे खायला तितकेच खमंग आणि टेस्टी आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी असे लागतात. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे सहज असे नोटिफिकेशन सहज मिळवत राहा. तर इथे दोन्ही रंगाचे पॉपकॉर्न तळून तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे इथे पॉपकॉर्न तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदी फुलासारखे छान असे फुललेले हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न छान असे दिसत आहेत. तर खायला देखील हे पॉपकॉर्न खूप अतिशय सुंदर आणि खमंग असे लागत आहेत. तर इथे बघू शकता पॉपकॉर्नचा चुरा पटकन आपल्या हातात होत आहे. अगदी क्रिस्पी असे पॉपकॉर्न तयार झाले आहेत. तर साबुदाणा न भिजवता झटपट असे एका दिवसामध्ये साबुदाण्याची उपवासाची वर्षभर टिकणारी रेसिपी तयार झाली आहे. व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर भरपूर सारे लाईक्स करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर यावर्षी या पद्धतीची अशी सोपी पॉपकॉर्न घरी नक्कीच ट्राय करून बघा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तर सर्वांनी छान छान खा आणि मस्त मस्त राहा.